ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत मॅचला होते सुरुवात. चला टाइम लिमिट सुरू होतोय. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायची आहेत. पहिला चेंडू अगदी कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. यष्टीरक्षकांना देखील तो चेंडू पकडण्यासाठी कसरत करावी लागली, परंतु पहिला चेंडू डॉट. सुरुवात नक्कीच भवरा संघाकडून सुरेख झाली आहे. खरं तर आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं अगदी हौशे नवशे आणि गौशे प्रेक्षकांचं आपण वेलकम सहर्ष स्वागत करूया. खरं तर दुधिया रोशनीनं नाहून निघालेलं हे बोकडवड्याचं मैदान. यावेळेला अकुट टोप्याचा बॉल होता, फटका फसला, क्षेत्ररक्षक चूक करतोय. अगदी संधी होती परंतु संधीची बुंदी खाता आली नाहीये. अगदी संधी चहामध्ये बुडवलेल्या बिस्किटाप्रमाणे असते. तुम्ही थोडासा वेळ घालवला ना तर संधी तुमच्या हातातून निष्ठून जाते. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकांना चूक केली, झेल कन्वर्ट झाला नाहीये आणि दरम्यानच्या काळामध्ये एक धाव. चला 2 चेंडूचा खेळ संपला. एकच धाव फलकावरती पाहायला मिळते. चला स्ट्राईक वरती आताच्या घडीला आपण समर्थला देखील पाहणार आहोत. समर्थ आणि जयराज ही जोडी मैदानामध्ये आली आहे. यावेळेला फटका चांगला खेळला. पॉइंटचा खेळाडू चेंडूवरती ताबा मिळवतोय आणि दरम्यानच्या काळामध्ये आणखी एक धाव पाहायला मिळाली आहे. खरं तर पॉवर प्लेचं षटक, पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला पॉवर हिटिंग करायची असते आणि पूर्वार्ध म्हटलं तर शांत डोक्याने क्रिकेटचा खेळ पुढेच न्यायचा असतो आणि एक मोठी धावसंख्या तुम्हाला उभारायची असते, कारण की तुम्ही टॉस गमावलेला असता. यावेळेला पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती आणि या ठिकाणी पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळेल. अगदी थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे खेळ पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणखी एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. लाईन चांगली, लेंथ चांगली, गतिंग चांगली आणि हा देखील चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर रिद्धी सिद्धी केगाव म्हटलं तर हार्ड हिटर बॅट्समॅन त्यांच्याकडे आहेत, परंतु या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी राहिली आहे. गोलंदाजाची जागा बनवली आणि हा चेंडू मात्र दन 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 करत निघून गेलाय. फाईन लेग सीमारेखेच्या बाहेर चौकार पाहायला मिळाला. या चौकारांना थोडीशी दिलासादायक धावसंख्या पाहायला मिळाली. धाव फलकावरती 7 धावा या धावफलकावरती आपण नक्कीच पाहू शकलोय. शेवटच्या चेंडूवरती आलेला तो चौकार आणि नक्कीच आमच्या केगाव संघाला सीपीआर देऊन गेला. दरम्यान चला टीम मीटिंग थोडीशी अवॉइडच करायची आहे, कारण की यानंतर देखील यापूर्वी पहिल्या फेरीतील एक शेवटचा सामना बाकी आहे, कारण की त्यानंतर आपण दुसऱ्या फेरीचे देखील सामने सुरू करूया. त्यामुळे या पुढच्या मॅचसाठी आपण माही 11 बोकडवडा आणि महेश मूर्ती घारापुरी संघाच्या संघनायकाला देखील विनंती करणार आहोत की आपण टॉस करण्यासाठी इनिंग ब्रेकमध्ये दाखल व्हायचं आहे. चला दुसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाजच्या ट्रॅकवरती येणार आहे. जयेश गोलंदाजीसाठी येणार आहे. पहिल्या षटकामध्ये विकेटची कोंडी काही फोडता आली नाही, परंतु धावा देखील जास्त दिल्या नाही. या डबल डिजिट मध्ये धावसंख्या तर गेली नाही. 7 धावा या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. संघर्ष नगर भवरा संघाकडून दुसरा गोलंदाज जयेश. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल, एक खेळाडू आणखी एक डीप मध्ये पाहायला मिळेल. या ठिकाणी फिरून मारला आणि चेंडू पुन्हा एकदा फाईन लेग सीमारेखेच्या बाहेर दर्जेदार हा चौकार पाहायला मिळाला. धावसंख्येमध्ये आणखी 4 धावांची भर पाहायला मिळाली. हा चेंडू आपण अगदी रिप्ले मध्ये पाहिला ना तर लाईन नक्कीच लेगस्टिकच्या काहीशी बाहेर होती आणि त्यावरती हा तडाखा पाहायला मिळाला. धावसंख्या आणखी 4 धावांनी पुढे सरकली. जयराजच्या बॅटमधून हा चौकार आला.
कारण की क्रिकेट खेळत असताना तुमची दिशा खराब असेल ना तर संघाची दशा होऊन जाते. त्यामुळे जसं क्षेत्ररक्षण आपण सजवलंय ना तशी गोलंदाजी तुम्हाला करावी लागते. यावेळेला पहा लाईन चांगली आहे, समोर ठेवला, आउटस्टंपचा नक्कीच थोडासा बाहेर ठेवला, फुटवर्कचा थोडासा अभाव पाहायला मिळाला. त्यामुळे यष्टीरक्षक किती क्लोज उभा आहे, त्यामुळे नक्कीच त्याची देखील भीषणता, कारण की यष्टीरक्षक म्हटल्यानंतर संघाचा कणा म्हटला जातो आणि या ठिकाणी चांगलं यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळालं. दुसरा चेंडू डॉटला. खरं तर उरणमधील 2 ताकदवान संघामध्ये ही मॅच पाहायला मिळाली आहे. खरं तर याही चेंडूवरती मी यष्टीरक्षकाचंच कौतुक करणार आहे. पहा किती जवळ उभा आहे आणि दरम्यानच्या काळामध्ये इथं पहिला गडी गारद होताना आपल्याला पाहायला मिळाला. लाऊड अपील करण्यात आला. चेंडू बहुतेक बॅटला चाटून गेला होता आणि पंचांनी मात्र या ठिकाणी यष्टीरक्षकांना कमालीचा झेल घेतला. खरं तर आपण पाहिलं ना यष्ट्यांच्या जवळपास खेटून यष्टीरक्षण करणं खरं तर खायची गोष्ट नाही आहे आणि अगदी मायक्रो सेकंदामध्ये चेंडू तुमच्या जवळ येतो आणि दरम्यानच्या काळामध्ये रिद्धिसिद्धी केगाव संघाला हा मोठा धक्का बसला. अगदी 6 धावांवरती जयराज या ठिकाणी आपल्या संघाची साथ सोडताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला नवीन बॅट्समन केगाव संघ पण रेडी ठेवायचा आहे. चला नवीन बॅटर अक्षय मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळाला, कारण की रिद्धी सिद्धी केगाव संघाची बॅटिंग लाईनअप अगदी खोलवरती पाहायला मिळते. अगदी 7, 8, 9 क्रमांकाचा खेळाडू देखील चौकार षटकार मारण्याची ताकद ठेवतो अशी बॅटिंग आम्ही त्यांची पाहिली आहे आणि या ठिकाणी इनेट नंबर 3 वरती नवीन बॅटर अक्षय मैदानामध्ये आला, परंतु पहिल्या चेंडूवरती चौकार या गोलंदाजानं खाल्ला होता जयेशनं आणि तदनंतर पुढच्या 2 चेंडूवरती चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली यष्टीरक्षकाची. खरं तर मी यष्टीरक्षकाचंच कौतुक करणार आहे की त्याची साथ त्याला मिळते आणि यष्टीरक्षणासाठी आपण इब्राहिमला पाहतोय. खरं तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जशा प्रकारे अगदी यष्ट्यांना खेटून यष्टीरक्षण केलं जातं ना तशाच प्रकारे या ठिकाणी यष्टीरक्षण आपण इब्राहिमचं देखील पाहतोय. चलो जास्त वेळ घाताय तुम्ही, टाइम आलेट आहे पहा. अगर 20 मिनिटांमध्ये तुम्ही 4 षटकं पूर्ण केली नाही तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल, या देखील सूचना आपण तुम्हाला देतोय. टाइम आलेट घोषित करण्यात आला. यावेळेला समोरच्या बाजूने फटका किती चांगला, स्वीट व्हॉइस आला आणि दिलाय धक्का, ठोकलाय छक्का, कमालीचा इनसाइड आउट फटका. अगदी लॉंग ऑफच्या डोक्यावरून हा ठोकलेला दर्जेदार अगदी लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या 6 ने वधारली, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 17 धावा. खरं तर पहिल्या काही चेंडूवरती धावा आल्या नव्हत्या, दबाव आला, परंतु नवीन बॅटर जसा मैदानामध्ये अक्षय आला ना पहिल्या चेंडूवरती आपल्या नावाची ताकद, आपल्या नावाची ओळख त्यांना निर्माण करून दिली. याही चेंडूवरती फटका चांगला खेळला, जमिनीला चाटत पुसत चेंडू निघाला. जिथपर्यंत क्षेत्ररक्षण फील्ड करेल ना इथं पहा दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडू यष्ट्यांवरती लागला आणि आपण पाहिलं ना की जिथपर्यंत चेंडू तुम्ही हातामध्ये पकडत नाही, पंचांकडे देत नाही, तिथपर्यंत डेड होत नाही. त्यामुळे आणखी एक धाव नक्कीच आमच्या रिद्धी सिद्धी केगाव संघाला मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 धावा या धावफलकावरती. खरं तर पूर्वार्ध म्हटलं ना तर शांत डोक्याने फलंदाजी करण्याचा तो क्षण असतो आणि हा क्षण जपत असताना आपण केगाव संघाला देखील पाहतोय, कारण की कुठलंही दबाव नसतं, दडपण नसतं, तुम्हाला एक मोठं टार्गेट सेट करायचं असतं. या ठिकाणी अलंग द कार्पेट, धावबाद होण्याची नामी संधी, कारण की सोन्यासारखी संधी शोधण्यापेक्षा मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे, परंतु ते करता आलं नाही आहे, कारण की किस्मत बहादुरों का साथ देती है. त्यामुळे नक्कीच रिस्क घेतली की तोटा होतो, परंतु रिस्क घेणाराच मोठा होतो असं मानतात. त्यामुळे आणखी एक धाव जोडली गेली. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावफलकावरती पाहतोय 20 धावा. दुसऱ्या दशकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. चला पहिल्या षटकामध्ये 7 आल्या,
दुसऱ्या षटकामध्ये 13 आल्या. या दोन्ही षटकांची आपण गोळाबेरीज केली तर 20 धावा धाव फलकावरती आणि एक गडी नक्कीच आमच्या रिद्धी सिद्धी केगाव संघानं गमावला. चला पॉवर प्ले संपलाय त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल तुम्हाला जाणवणार आहे. बाह्य वर्तुळामध्ये तुम्हाला 5 क्षेत्ररक्षक लावण्याची मुभा मिळेल. अंतर्वर्तुळामध्ये 6 ज्यामध्ये गोलंदाज आणि यष्टीरक्षक इन्क्लूड असेल. ऑन साइडला तुम्हाला 5 क्षेत्ररक्षक लावण्याची मुभा असते. ऑफ साइडला तुम्ही किती क्षेत्ररक्षक लावू शकता. चला या ठिकाणी अक्षय साळुंके यासाठी एक पारितोषिक आले पहा. केसी ब्रदर यांच्या माध्यमातून पारितोषिक जर षटकार हॅड्रिक जर त्यांना मारली ना तर तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक अक्षय साळुंकेला देण्यात येईल. खरं तर पहा मॅच सुरू आहे आणि बक्षिसाची खैरात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चला गोलंदाजामध्ये आणखी एक बदलला. सिद्धू गोलंदाजीसाठी येतोय. चला तुम्ही थोडासा वेळच घेताय. चला पंच जर 20 मिनिटं झाली तर एक क्षेत्ररक्षक नक्कीच, कारण की पंचांकडे देखील टाइम अलर्ट लावण्यात आलेला आहे. तुम्हाला लगेच दंडित केलं जाईल या सूचना पुन्हा एकदा वारंवार आम्ही तुम्हाला देतोय. चला नवीन गोलंदाज सिद्धू गोलंदाजीसाठी आला. भन्नाट वेगाचा चेंडू पंचांकडे संशयाच्या नजरेने पाहिलं होतं अक्षयने. पूर्ण साक्षी पुरावे तपासल्यानंतर हा चेंडू योग्य असल्याचा निर्वाळा पंचांकडून देण्यात आला. चला DRS घेतलाय बहुतेक का. चला पंचांना आपण विनंती करूया. हा चेंडू वाईड आहे की याची चाचपणी केली जाईल. डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन प्रलंबित आहे. चला फेर डिलिव्हरी आहे. अगदी जो रिव्ह्यू होता ना तो नक्कीच आमच्या फलंदाजी करणाऱ्या संघानं गमावला, कारण की नक्कीच वाईडसाठी आणि बिमरसाठी एक एक रिव्ह्यू आपण दोन्ही संघांना देतोय, परंतु तो नक्कीच रिव्ह्यू या ठिकाणी गमावला. DRS गमावला. आणखी एक फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. डॉट डिलिव्हरी पहा किती भन्नाट वेगाने गोलंदाजी होती. खर तर या ठिकाणी आमचा संघर्ष नगर भवरा संघर्ष करताना पाहायला मिळतोय. नावामध्ये संघर्ष आहे, कारण की जिथपर्यंत तुम्ही, कारण की तुमचा आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य ठरवणारा, त्यामुळे मॅच जिंकण्यासाठी करावा लागेल तो संघर्ष. या ठिकाणी फटका फसलाय. बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे आणि या ठिकाणी पकडला जातोय झेल. त्यामुळे आणखी एक फलंदाज झाला फेल, नाही बचत धावसंख्येला मिळ. अगदी काय चाललाय हा खेळ. खर तर बेड विकेटला आपण नसीरला देखील पाहिलं आणि नसीरने त्या ठिकाणी चांगला झेल घेतला आणि अक्षयला मात्र या ठिकाणी मैदान सोडावं लागतंय. खर तर अक्षय साळुंकेला विकेट अगदी षटकार हॅट्रिकसाठी केसी बदर यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलं होतं. चला नवीन बॅटर या ठिकाणी मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी इनेट नंबर 4 वरती तो दाखल झाला. ॲरोन आहे, कारण की ॲरोन हा देखील एक हार्ड हिटर बॅट्समन आहे आणि एक गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ॲरोन हा रिद्धी सिद्धी केगाव संघामध्ये त्याची ओळख आहे आणि तो यावेळेला इनेट नंबर 4 वरती मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळाला. खर तर या तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज सिद्धूनं थोडस बॅकफुटवरती लोटून दिलाय. सामना अगदी हळूवार पुढे सरकतोय. जवळपास 2 महत्वाचे गडी या ठिकाणी नक्कीच आमच्या केगाव संघानं गमावलेले आपल्याला पाहायला मिळाले. या ठिकाणी यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक पाहायला मिळाली. चेंडू त्याच्या हातातून सुटला आणि पंचांचा पंजा म्हणजे आंतरराष्ट्रीय परिषदेचा नियम क्रमांक 23 अगदी लेग बाईज किंवा बाईजच्या स्वरूपामध्ये धावा येणं आणि एक धाव पुन्हा एकदा जोडली जाताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या हळूवार पुढे सरकली. अगदी हा सामना जर आपण पाहिला ना तर कासवच्या पद्धतीने पुढे सरकतोय. समोर खेळला, फटका फसला,
कमालीचा झेल लॉंग हॉर्नला टिपला जातोय आणि आणखी एक फलंदाज या संघाची साथ सोडताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी तिसरा मोठा धक्का या ठिकाणी बसला तो नक्कीच आमच्या रिद्धी सिद्धी केगाव संघाला. चला समर्थ देखील या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. चला 21 धावांवरती रिद्धी सिद्धी केगाव संघानं तिसरा गडी गमावला आणि समर्थची जागा भरण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. संजय देष्टी पाहिली तर चेंडू जर बॅटच्या पट्ट्यामध्ये आला ना तर जवळपास एक मोठा फटका खेळू शकतो हा ताकदवान खेळाडू मैदानामध्ये. परंतु या गोलंदाज सिद्धूनं अगदी प्रभावित केलाय. कमालीची गोलंदाजी राहिली आहे त्याची. यावेळेला अलंग द कार्पेट सरळ खेळला डाऊन द ग्राउंड. या ठिकाणी क्षेत्ररक्षकानं चेंडू पकडला, फक्त सिंगल मिळाली. टाळ्यांचा कडकडाट. सिद्धूचं षटक बहुतेक हे संपलं आणि या षटकामध्ये सिद्धूची कामगिरी वाखाणण्यासारखी राहिली. 2 धावा त्यानं खर्च केल्या, 2 गडी त्यानं मिळवले. बोल चला आता मात्र आमच्या केसी ब्रदर यांच्या माध्यमातून कुठल्याही फलंदाजानं 3 बॉलमध्ये 3 षटकार मारले तर मात्र 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. पहा बक्षिसाची रक्कम घेऊन केसी ब्रदर बसलेले आहेत, परंतु ती लुटणार कोण हा प्रश्न जरूर आहे. दरम्यान 3 षटकाचा खेळ संपला. 22 धावा. या षटकामध्ये धावा चालल्या नाही आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 होत्या. 3 षटकाच्या समाप्तीनंतर अगदी बळींची संख्या वाढली, परंतु धावा फक्त 2नेच वाढल्या. चला आता मात्र शक्तीचं जागरण करावं लागेल, रौद्र रूप धारण करावं लागेल, अगदी तांडव करावा लागेल. हाणा मारा तोडा फोडा झोडा हा मंत्र आत्मसात करावा लागेल. एका ठिकाणी अगदी चला तुम्हाला चांगली बॅटिंग या ठिकाणी करावी लागेल. चला गोलंदाजामध्ये आणखी एक बदल आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी आला संघर्ष नगर भवराकडून 4थं षटक घेऊन फरहान गोलंदाजी करणारा. यावेळेला फटका चांगला, परंतु क्षेत्ररक्षक अगदी 2 खेळाडूंमध्ये छोटीशी दरार. गेंद उसमें से हुआ फरार. रन मिलेंगे 4. चौकार. त्यामुळे नक्कीच अगदी मला नाही तुला घाल गुतवायला ही परिस्थिती पाहायला मिळाली. खरं तर या ठिकाणी कॉलिंगचा थोडासा अभाव पाहायला मिळाला. एका खेळाडूनं चेंडूवरती जायला पाहिजे होतं, एकाला बॅकअपला थांबायचं होतं, परंतु दोन्ही खेळाडूनं चेंडू पकडण्याची घाई आणि हा चेंडू निघून गेला सीमारेखेच्या बाहेर. 4 धावा या ठिकाणी मिळाल्या. म्हणजे हा चौकार जो आहे ना तो नक्कीच आमच्या रिद्धी सिद्धी केगाव संघाला CPR देणारा, नवसंजीवनी देणारा. संजयच्या बॅटमधून हा चौकार आला. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळला. क्षेत्ररक्षक चूक करतोय, परंतु या ठिकाणी सिंगलच मिळणारा. चला आता नाही तर कधी नाही, तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल. 4थं षटक या ठिकाणी सुरू आहे. चला आता मात्र नक्कीच आमच्या रिद्धी सिद्धी केगाव संघाच्या बाजूने मॅच बसली आहे. मॅच त्यांच्यावरती रुसली आहे. अगदी घर फिरलं ना की घराचे वासे देखील फिरतात आणि आता घराचे वासे घरा फिरताना पाहायला मिळाले. खरं तर कमालीची गोलंदाजी राहिली. प्रत्येक गोलंदाजानं प्रभावित केलं. लाईन चांगली, लेन चांगली, अगदी पिचिंग लाईन चांगली पाहायला मिळाली, इनपॅक्ट लाईन चांगली पाहायला मिळाली, वेगवान गोलंदाजी पाहायला मिळाली. आणि आता मात्र आमचा केगाव संघ थोडासा बॅकफुटवरती पाहायला मिळाला. धावा होत नाही आहेत. प्रत्येक चेंडूसाठी प्रत्येक चेंडूनुसार संघर्ष करावा लागतोय, परंतु तुमचा आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य लिहिणारा असेल. फटका फसला.
अगदी 3 ठिकाणांनी काम बिघाडा होईल की, परंतु एका खेळाडूला कॉल दिला गेला आणि त्यानं झेल टिपला. बहुतेक 33 क्रमांकाची जर्सी त्याने परिधान केली आहे. सिद्धू आहे आणि सिद्धूने कमालीचा झेल घेतला आणि आणखी एक फलंदाज बहुतेक ॲरॉन बाद झाला. चौथा मोठा हादरा या ठिकाणी बसताना आपल्याला पाहायला मिळाला. चला इनेट नंबर 6 वरती नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. मैदानामध्ये दाखल होतोय. अगदी जर्सी क्रमांक 45 रोहित शर्मा ची आठवण करून देणारा आकडा त्याच्या जर्सीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. हेनरिच क्लासेनची आठवण करून देणार हा 45 क्रमांकाचा आकडा. पाहूया तशी बॅटिंग या फलंदाजाकडून पाहायला मिळेल का. खरं तर मॅच आता पूर्णपणे केगाव संघाच्या बाजूने फसली आहे. मॅच त्यांच्यावरती रुसली आहे आणि ती खोलात जाऊ नये यासाठी तुमचा बॅटचा फ्लो खोलावा लागेल. कारण की नक्कीच दे धक्का आणि ठोक छक्का ही फलंदाजी या ठिकाणी करावी लागणार आहे. इथे मात्र दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळाली. पंचांनी दोन्ही हात समांतर केलं आणि सांगलं की हा वाईट बॉल आहे. धावसंख्येमध्ये हळूवार 1ने वाढ होतीये. या इनिंगमध्ये आपण षटकार चौकार कमीच पाहिले, कारण की गोलंदाजी किती अचूक टप्प्यावरती पाहायला मिळाली. खरं तर यावेळेला अलंग कार्पेट. खरं तर परीक्षित दादानं ज्या वेळेला कर्णधाराची मुलाखत घेतली होती त्याने सांगितलं होतं आमची बॉलिंग चांगली, आपण बॅटिंगच घेणार आहोत, परंतु त्याने बॉलिंग घेतली आहे. परंतु त्यानंतर चर्चा केल्यानंतर त्यांना नक्कीच सांगितलं असेल आपण गोलंदाजी करूया. आणि इथं मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला देखील मिळाली. सुंदर गोलंदाजी, कौतुक करावंच लागणार आहे गोलंदाजीचं. यावेळेला फटका चांगला आहे, परंतु फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पाहायला मिळाला. भाव तिथं भक्ती, भक्ती तिथं मुक्ती आणि बळ तिथं शक्ती. बळ कमी पडलं, शक्ती एक्झिक्यूट झाली नाही, त्यामुळे आणखी एक फलंदाज आल्या पावली माघारी जाताना पाहायला मिळतोय. त्यामुळे अगदी 5वा मोठा हादरा या ठिकाणी बसला. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज भावेश मैदानामध्ये जर्सी क्रमांक 29 वरुण चक्रवर्तीची आठवण करून देणारा आकडा जर्सीवरती पाहायला जरूर मिळतोय, परंतु ती बॅटिंग करावी लागेल. चला मात्र पहिला फलंदाज 11 वरती बाद झाला, दुसरा 20 वरती, तिसरा 21 वरती, चौथा 27 वरती आणि पाचवा 28 वरती. हा गडी बाद होण्याचा क्रम आपल्याला पाहायला मिळाला. चला 4 षटकांचा खेळ देखील संपलाय. शेवटचं अंतिम षटक आणि आताच्या घडीला परिस्थिती पाहिली तर रिद्धी सिद्धी संघाची वाटचाल अगदी लो स्कोरकडे जाताना पाहायला मिळते. त्यामुळे या षटकामध्ये हाणामारी करावीच लागेल, कारण की फटकेबाजी करावीच लागणार आहे. संधी मिळेल तुलाही, तू हिरमुसू नकोस, आयुष्य खूप सुंदर आहे, तू मात्र खचून जाऊ नकोस. त्यामुळे नक्कीच जा. मैदानामध्ये हारलेला जिंकू शकतो, पण तू मनाने हारलेला कधीच जिंकू शकत नाही. आणखी एक भन्नाट वेगाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. फास्ट अँड फ्युरियस, ज्याच्या प्रकारे आपण संघर्ष नगर बावरा संघाच्या कर्णधाराने सांगितलं आमची गोलंदाजी चांगली आहे आणि ती चांगली गोलंदाजी ह्या 5व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती देखील पाहायला मिळाली. बोल. चला आता प्रत्येक 2 षटकारासाठी केसी ब्रदर यांच्याकडून 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेला समोर खेळला आणि हा चेंडू अगदी 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार पाहायला मिळाला. अगदी या चौकारानं आमच्या रिद्धी सिद्धी केगाव संघाला थोडासा का होईना सिपेरा मिळाला. धावसंख्या 33 वरती जाऊन पोहोचली आहे. चला आपण नेक्स्ट मॅच कडे वळतोय. चला पुढच्या मॅच साठी आपण माही 11 बोकडविडा आणि महेश मूर्ती घारापुरी संघाला विनंती करूया. चला टॉस साठी आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हा. चला दोन्ही संघ आयुष्यामध्ये असतात संघर्षाच्या वाटा, समुद्रामध्ये तरंगती तुफानी लाटा, मग वाट कसली पाहताय. करूया टॉस.
छापा आणि काटा. चला दोन्ही संघ जॉईंट होतील. आणखी एक चांगला बॉल, डॉट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली आहे. नवीन आलेला फलंदाज भावेश देखील या ठिकाणी हा चेंडू चकताना पाहायला मिळाला. खरं तर केसी ब्रदर्स यांचं कौतुक करणारा आपल्या खेळाडूचा चांगला खेळ व्हावा यासाठी त्यांनी बक्षिसांची खैरात या ठिकाणी घोषित केली आहे, परंतु कुठलाही खेळाडू ते बक्षीस पटकावू शकला नाही आहे. यावेळेला अलंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक चेंडू पकडतोय, फक्त आणि फक्त सिंगल मिळते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्नही करू दिला जात नाहीये. धावसंख्या 34 वरती. या षटकातील अगदी 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 दणके येतील का? संजय एखादा मोठा फटका खेळेल का? आपल्या संघाला मोठी धावसंख्या, कारण की प्रत्येक संघ आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी आणि आपल्या गावाच्या अस्मितेसाठी खेळतोय. आणि या ठिकाणी आणखी एक डॉट बॉल. चला गोलंदाजी आवडली असेल प्रेक्षकांना, गोलंदाजीसाठी कौतुक व्हायला पाहिजे. चमत्काराला नमस्कार करणं गरजेचं आहे. कमालीची गोलंदाजी राहिली. आणि आता मात्र शेवटचा बॉल शिल्लक आहे. 34 धावा आणि 5 गडी बाद. शेवटच्या चेंडूवरती एखादा मोठा आला ना तो 40 पार होईल. आणि यावेळेला लेट आला पण थेट आला, अगदी समोर ब्लॅक स्किनच्या वरून मारला. कमालीचा फटका. चला 40 धावा तर कंप्लीट केला. 41 धावांचं टार्गेट या ठिकाणी उभं राहिलं. लो स्कोरिंग सामना आहे, कारण की कमी धावसंख्या कधी यशाची हमी देत नाही असं म्हणतात, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवणच आहे. राज्य छोटं असलं तरी चालेल, स्वतःचं असावं, स्वतःचं अस्तित्व निर्माण करा, जग तुमचा आदर करेल. त्यामुळे या 41 धावांचा पाठलाग होईल का, त्या 41 धावांचा बचाव होईल हे सांगण्यासाठी आपण समालोचनामध्ये देखील बदल करतोय. पुन्हा एकदा मुलेखंड गावातील एक गोड समालोचक शंतनू चव्हाण यांना आपण विनंती करूया, पुढच्या 5 षटकांची कहाणी ऐकूया तुमच्या जुबानी. तत्पूर्वी आपण टॉस करण्यासाठी पुन्हा एकदा दोन्ही संघ चला टॉस बॉक्स मध्ये जॉईंट होतील. चला तर थँक्यू सो मच. हितेजी म्हात्रे सरांचा आपण आवाज ऐकत होतात. माही 11 बोकरवेडा आणि घारापुरी दोन्ही टीमच्या टीम कॅप्टन आपण टॉससाठी या. दोन्ही टीमसाठी आता टॉससाठी विनंती करेन की इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस करायचा आहे, याच्याकडे लक्ष वेधलं जाईल. चला दोन्ही टीमचे टीम कॅप्टन आपण टॉससाठी या. विजयासाठी येणारे 30 चेंडू आणि करायच्या आहेत त्या टोटल धावा 41. स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय. स्वर्गीय मधुकर बुधाजी पाटील चषक 2026 क्रिकेटचा दमदार आपल्याला 16 आपल्याला पाहायला मिळतो. चला दोन्ही टीमसाठी आता पुन्हा एकदा मी लक्ष वेधेन की एका बाजूला टीम घारापुरी आणि दुसऱ्या बाजूला कॅप्टन माही 11 बोकरवेडाचे उपस्थित झालेले आहेत. तर घारापुरी टीम आपणासाठी आता शेवटचा कॉल आहे. टॉससाठी आपण इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी यायचं आहे, अन्यथा समोरच्या टीमला टॉस विन दिलं जाईल. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या, घाई करा थोडी. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊ देत. चला कॅप्टन आलेले आहेत. चला दोन्ही टीमच्या टीम कॅप्टन आता टॉस करून घ्यायचा आहे. मी विनंती करेन की मान्यवरांना की आपल्या
पवित्र शुभ असते टॉस करायचा आहे. एका बाजूला टीम माही 11 भोकरवेड आणि दुसऱ्या बाजूला घारापुरी या दोन टीम दरम्यान केला जाणारा नेक्स्ट मॅचचा टॉस. आजच्या दिवसातील साखरी फेरीतील मॅच पाहायला मिळणार आहे शेवटची आणि शेवटच्या मॅचचा केला जाईल टॉस. चला टॉस घारापुरी टीमने जिंकलेला आहे. चला डिसिजन जो काय असेल तर आपण कळवायचा आहे आणि मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचं आहे. टीम घारापुरी त्यांनी टॉस जिंकलाय. चला विजयासाठी 30 चेंडू आणि धावा करायच्या आहेत ते 41 आणि 41 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आघाडीला आलेले दोन बॅटर चला आता येणारे बॉल आहेत ते मैदानाच्या आतमध्ये 30 आणि विजयासाठी धावा करायच्या आहेत त्या 41. 30 बॉल मध्ये 41 ची आवश्यकता असताना जयेश आणि त्याच्या साथीला इब्राहिम अशी आघाडीला आलेली जोडी आपल्याला पाहायला मिळते आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज समर्थ गोलंदाजीसाठी असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्या 5 ओव्हरची मॅच आणि करायच्या आहेत ते 41 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर सारी विकेटची पडझड होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. चला आता मॅचला सुरुवात केली जाणार आहे. गोलंदाजीसाठी समर्थ येत असताना स्ट्रायकर एंडला बॅटर जयेश आणि त्याच्या साथीला इब्राहिम अशा आघाडीला आले जोडी आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकांची मॅच या विजयासाठी करायच्या आहेत त्या 41 धावा आणि दोन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळ करताना पाहायला मिळतील. पहिलाच बॉल गोलंदाज समर्थ. पहिलाच बॉल हा ट्रॅकर होता परंतु आक्रमण करता आलेला नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये येत असताना हा बॉल मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. 5 षटकांची मॅच 41 धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि अशा वेळेला सुरुवात आता कशा प्रकारे केलं जाईल देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की सुरुवातीला पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये धावा यायला हव्यात. यावेळेचा बॉल आता सोडून दिला. आता पंचांचा इशारा येत असताना पंच सांगत असताना राजेंद्र गरज सर्किट्स व्हाईट बॉल. या बॉलवरती अतिरिक्तची धावसंख्या ऍड केली जाईल. इथून मात्र एक धावसंख्या धावफलकावर देत असताना आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार. एका बाजूला टीम माही 11 बोकरवेड आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणार आहेत ते घारापुरी. या दोन टीम दरम्यान साखली पेतील शेवटची मॅच आपल्याला अनुभवायला मिळणार आहे, पाहायला मिळणार आहे. यावेळचा बॉल देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता अलॉंग दी कार्पेट फटका खेळून काढलाय. तिकडे एक धावसंख्येत असताना पाहायला मिळते. एका धावेने धावफलक पुढे चालले तर आताच्या घडीला 2 या धावसंख्येपर्यंत या ओव्हरमधील बॉल देखील संपले. ते 2 धावा देखील धावफलकावरती लागलेल्या आहेत. त्या 2 धावा 5 षटकांची मॅच 41 धावसंख्येचा करायचा पाठला गोलंदाजीसाठी गोलंदाज समर्थ आपल्याला पाहायला मिळतात. समर्थ यांनी यावेळचा बॉल आता मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल असताना पाहायला मिळतो. अगदी सुरुवातीला अलवार पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न आहे परंतु पॉवर प्लेच्या षटकांमध्ये धावा जर का आल्या नाही
तर मात्र शेवटच्या क्षणाला तुमचा डाव अंगलटी येऊ शकतो, यामध्ये मात्र शंका नाही आहे. कारण की पॉवर प्लेच्या षटकांमध्ये 15-20 धावा जरी आल्या तरी एक फायटिंग टोटल या मॅच मधली बनू शकते. यावेळचा बॉल आता बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय मागील दिशेला, रन्स मिळतील त्या 4. हा आला चौकार. थँक्यू डीजे मास्टर. 6 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक 1 पॉवर प्लेचं षटक प्रगती पथावरती असताना इब्राहिमच्या बॅटमधून चौकार आला. यावेळचा बॉल बॅट मधून आलाय, सुमधुर आवाज, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, चौकारानंतर ठोकलेला हा षटकार. षटकार पाहायला मिळाला आहे. यावेळेस बॉल आता कमी गतीने टाकलेला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि बघता बघता ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला आणि धावसंख्या धावफलकावरती लागलेल्या आहेत त्या बिनबाद 12. चला आता ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला. धावा लागलेत त्या धावफलकावरती 12 धावसंख्या. स्ट्रायकर एंडला बॅटरचा जयेश पाहायला मिळणार जो आघाडीला आलाय. 2 बॉलवरती 1 धावसंख्येवरती खेळतोय. इब्राहिम बॅटर 4 बॉलमध्ये 10 धावसंख्येवरती खेळतोय. 12 धावा या धावफलकावरती असताना पाहायला मिळतात. पंचांचा इशारा आलेला आपल्याला पाहायला मिळतोय की व्हाईट बॉलचा अतिरिक्तची धावसंख्या इथून ऍड केली जाईल. धावा बनल्यात त्या एकंदरीत धावफलकावरती 13 धावा आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रीतम येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रीतम आलाय गोलंदाजीसाठी. तर प्रीतम आता आपल्याला पाहायला मिळतात ते चला तिसरे पंच तिसरे पंच गोलंदाजाच्या शैलीवरती ते मात्र आक्षेप घेतला जाते आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आता आमचे श्रीकांतजी पाटील साहेब आता तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. धावा झाले ते 13. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय. गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रीतम आपल्याला पाहायला मिळतोय. प्रीतमचा या ओव्हर मधील आता पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रीतमचा पुढचा बॉल, यावेळीचा बॉल गॅप मधून खेळून काढण्याचा प्रयत्न, 2 क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न करतील परंतु बॉल चालला आता जमिनीला चाटत पुसत, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. रन्स मिळाला 4. चौकार. चौकार असताना पाहायला मिळालं आणि चौकारच्या साह्यानं धावफलक आता पुढे जात असताना 17 रनांना स्कोर कार्ड. 17 धावा धावफलकावरती लागल्यात.
तत्पूर्वी यावेळचा बॉल फटका फसला, चेंडू बराच कालाव्यामध्ये, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, परंतु इकडे झाली मिसफिल्ड. आणि आमचे बेंडकल गावाचे राज पाटील यांचं प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांना विनंती करेन की प्रेक्षकांच्या कक्षेमध्ये न थांबता आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. तुमच्या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत. धावफलकावरती 18 धावा येत असताना पाहायला मिळतात. गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रीतम यांना प्राचारण करण्यात आले. प्रीतम यांचा या ओव्हर मधील पुढचा बॉल क्या बात आहे, जसा आला तसाच पाठवून दिलाय. जा बॉल दूरवरून शोधून आणा, ठोकलाय लांब लचक बेधडक षटकार. काय फटका ठोकला, पाठमधून सुमधुर आवाज आपल्याला ऐकायला मिळाला आणि ठोकलेल्या षटकाराच्या साह्यानं धावा लागलेल्या आहेत त्या धावफलकावरती. एकंदरीत 24 धावा धावफलकावरती लागल्या आणि षटक क्रमांक चालू आहे ते दुसरं षटक मार्गावरती असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचाच बॉल घेऊन पुन्हा एकदा प्रीतमा गोलंदाज. यावेळचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, आता तो क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा आता चुकी करणार नाहीये, टिपला जाईल फलंदाजाचा. इथेच इब्राहिमचा मैदानाच्या आतमध्ये आपण जास्तीचा वेळ खर्च करायचा नाही. चला पुढचा बॅट्समन जो का असेल तो आपण रेडी करा, अन्यथा आजचा पहिला दिवस आपल्याला 10 संघांचा महासंग्रामाच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. जर का आपण असं जास्तीचा वेळ खर्च केला तर अगदी सकाळचे 5 ते 6 देखील वाजतील. तर आपण जास्तीचा वेळ खर्च करू नका, कारण की 24 धावा धावफलकावरती लगेच विजयासाठी करायच्या आहेत. त्या 41 धावा आणि नेक्स्ट मॅचचा टॉस जिंकलेला आहे तो घारापुरी टीमनं. चला सामना संपल्यानंतर आपला जो काय डिसिजन असेल ना तो आपण घ्या आणि लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपण देखील एंटर व्हा. आणि दुसऱ्या बाजूला टीम माही 11 बोकरवेडा या टीमला तुम्ही पाहणार आहात. यावेळचा बॉल आल्या रिव्हर्स शोकेडन करण्याचा प्रयत्न होता, पण तो डाव अंगलेट याला 12 बॉलचा खेळ संपला. धावा झाल्यात त्या 24. यस डीजे. बारा बॉलचा खेळ झाले, धावा झाले त्या 24, म्हणजे येणारे 18 बॉल, धावा करायच्या 17. 18 बॉल मध्ये 17ची आवश्यकता, म्हणजे 3 मोठ्या फटक्यांचं काम आहे या मॅच मध्ये. परंतु ते काम करणार कोण आता हे देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालं असेल बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. 18 बॉल 17ची आवश्यकता. पंच आपण देखील खेळाडूंना थोडं सूचित करा की जास्तीचा वेळ खर्च होतो या मॅच मध्ये, याच्याकडे देखील लक्ष वेधलं जाईल. पंच राजेंद्र खरज सर आणि दुसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहत आहात की शरदजी म्हात्रे सर आहेत आणि जे पाटील सर देखील आपल्याला स्पर्धेमध्ये 3 पंचांची आपल्याला 3 पंच या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीसाठी गोलंदाज ओम येत असताना पाहायला मिळतो. यावेळचा बॉल हलक्या हातानं
ढकलून देण्याचा प्रयत्न होता, तर क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करत लढवण्याचा प्रयत्न करतील. तत्पूर्वी 2 धावा वेगानं कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न झाला आणि इथून मात्र पाव्यात काय चित्र घडलं जाईल. तर 3 धावा इथून मात्र कंप्लीट करत असताना आपल्याला पाहायला मिळालं. तर 17 बॉलमध्ये करायचे ते आणखीन 14 धावा. तर 17 मध्ये 14 ची आवश्यकता असताना पाव्यात मोठे फटके लगावले जातील. दुसऱ्या बाजूने विकेट डॉट बॉल येऊ शकतोय, हे देखील आता पाहणं देखील भरपूर महत्वाचं राहील. पुढचा बॉल, यावेळचा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. तर अर्थातच मैदानाच्या आतमध्ये येत असताना डॉट बॉल येतो. आता 16 बॉल मध्ये करायच्या त्या 14 धावा आणि या बॉलवरती बॅटची लागली होती लिडिंग एज आणि मैदानाच्या आतमधून फलंदाज क्रमांक 2 झेलबाद. विकेट पाहायला मिळाली. धावफलकावरती 27 धावा बनल्या. त्या ओव्हरमधील 2 बॉलचा खेळ झालाय. एकंदरीत 41 धावांचा पाठलाग करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करणारे सिद्धार्थ नगर या टीमला आपण पाहताय. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये दमदार बॉल पाहायला मिळाला. आणखीन एक डॉट बॉल असताना पाहायला मिळतोय. हे डॉट बॉल जर का तुम्ही आताच्या घडीला असे डॉट बॉल जर का आले तर मात्र या मॅच मध्ये थोडासा दबाव वाढू शकतोय तो बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. 15 बॉल, धावा करायच्या 14. 15 चेंडू विजयासाठी 14 ची आवश्यकता. या मॅच मध्ये एखादा मोठा फटका काम तमाम करेल, पण दुसऱ्या बाजूने एखादी विकेट, एखाद 2 डॉट बॉल देखील या मॅच मध्ये भरपूर काय होतील. यावेळचा बॉल हलक्या हातानं स्टीअर करण्याचा प्रयत्न होता. एक धावसंख्या ते कंप्लीट केली जाईल. एका धावसंख्येवरती समाधान मानावा लागतोय. एक धावसंख्या आली. धावफलकावरती धावा बनल्या त्या 28, म्हणजे येणारे 14 बॉल, धावा करायचे 13. चला 14 चेंडूंनी विजयासाठी करायचे आहेत ते धावसंख्या 13. आणि यावेळचा बॉल देखील पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. कोणत्या प्रकारची रिस्क घेतली जात नाही या मैदानाच्या आतमध्ये, कारण की त्यांना ठाऊक आहे आपली विकेट देखील या मॅच मध्ये भरपूर महत्वाची राहील. या बॉलवरती देखील एक सिंगल धावसंख्या. धावफलकावरती 29 धावा बनल्या. त्या ओव्हरमध्ये आणखीन काही बॉलचा खेळ बाकी राहिलाय. 12 करायचे आणखीन येणारे काही बॉलमध्ये. पाहूयात पुढचा बॉल. या ओव्हरमधील आणखीन एक कशा रीतीने टाकला जाईल. येईल एखादा मोठा फटका, येईल डॉट बॉल, येईल विकेट, काय घडेल. यावेळचा बॉल, ज्या गोष्टीची चर्चा केली आणि ज्या गोष्टीची चर्चा केली तसा आला मोठा फटका. 6 धावा. चला तर पुन्हा एकदा आमचे तिसरे पंच आपण जॉईन व्हायचंय. श्रीकांतजी पाटील साहेबांना विनंती करतो की आता आपण तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये जोडायचं आहे. तर 12 बॉल आणि विजयासाठी 6 ची आवश्यकता. आणि गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज प्रीतम येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 12 बॉल मध्ये 6 धावा, म्हणजे एक मोठा फटका, डायरेक्टली सामना फिनिश होऊ शकतोय.
चला गोलंदाजीसाठी आता गोलंदाज प्रीतम सज्ज झालेत. पहिलाच बॉल मैदानाच्या आतमध्ये बिगेट करण्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. असे डॉट बॉल टाकावे लागतील, विकेट देखील घ्यावा लागतील तर का या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर पाव्यात काय चित्र घडले जाईल. येणारे बॉल आले ते 11 धावा करायच्या आहेत, त्या 6. 11ला 6ची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. यावेळचा बॉल खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बॉल मागील दिशेला मार्गस्थ होत असताना पाहायला मिळतो. अडवण्याचा प्रयत्न झाला. एक धावसंख्या कंप्लीट होत असताना पाहायला मिळाले दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटर आता रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. म्हणजे अर्थातच 10 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. नवीन बॅटर जितेंद्र आपल्याला पाहायला मिळतात आणि यावेळचा बॉल आता मैदानाच्या आतमध्ये येत असताना पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. व्हाईट बॉल आला आता, खराब चेंडू. पुन्हा एकदा चेंडू टाकावा लागेल. आता 10 बॉलला करायच्या आहेत त्या धावा. तिसऱ्या पंचांना पुन्हा एकदा रेफर केलं जात आहे व्हाईट बॉल साठी. चला व्हाईट बॉल आहे आणि या बॉलवरती व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पंचांनी सांगितलं की व्हाईट बॉल आहे आणि तर व्हाईट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल मैदानाच्या आतमध्ये प्रचंड वेगाचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. या गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. या गोलंदाजाला पाहिल्यानंतर अगदी बामणडोंगरीचा कल्पेश ठाकूर केटीची आठवण येते या गोलंदाजाला पाहिल्यानंतर, कारण की तशाच रीतीची गोलंदाजी आपल्याला केटीची देखील पाहायला मिळते. आणि आता गोलंदाजी करत असताना गोलंदाज प्रीतम आपल्याला पाहायला मिळतात. यावेळचा बॉल आता चौथी धाव घेण्याचा प्रयत्न आता सक्सेसफुल होत असताना पाहायला मिळाला. 22च्या रूपाने एक धावसंख्या येते. 38 धावा धावफलकावरती लागल्यात. 8 बॉल आणि धावा करायच्या त्या 3. आता 8 बॉल मध्ये 3 धावसंख्या करायच्या. आणखीन 8 बॉल मध्ये जर का 10-15 धावा जरी असत्या तर एक फायटिंग टोटल झाले असते आणि एक अगदी दर्जेदार मॅच आपल्याला पाहायला मिळाली असती. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये बॉल राहिले ते 8 धावा करायच्या त्या 3. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज प्रीतम यांचा आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळचा बॉल आता पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतो. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा. आता 8 बॉलला करायच्या धावा 2. आठ चेंडू विजयासाठी 2 धावसंख्येची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी करायच्या आहेत त्या. बॅटिंग करत असताना टीम सिद्धार्थ नगर या टीमला यावेळचा बॉल देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल मागील दिशेला मार्गस्थ होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अगदी 1 षटक राखत 7 बॉल राखत सामना जिंकलेला आहे. अर्थातच टीम सिद्धार्थ नगर या टीमनं अभिनंदन.